छान मोठे झाले ना? हा हो बाबा, चांगले झाले. हे बघा, आज आम्ही रताळ्याचं हार्वेस्टिंग करतोय आमच्या व्हेजिटेबल प्लॉटमध्ये. नमस्कार, मी आराधना ताठे. आज हे बटाटे आणि ही रताळी उकरताना मला पु ल देशपांडेंची आठवण आली. पुलंचं जे परदेशवारीचं त्यांचं जे प्रवास वर्णन आहे अपूर्वाई म्हणून, त्यामध्ये पु ल देशपांडे म्हणतात की इंग्रजाला बटाटा खाण्यापेक्षा स्वतःच्या बागेत तो लावण्यातच जास्त आनंद आहे. इतर युरोपियन देश आणि इंग्लंड याच्यामध्ये पुलंना जाणवलेला फरक म्हणजे रविवार आला की इतर युरोपियन लोक आपल्या मुलाबाळांसह उत्तम पोशाख चढवून चर्चमध्ये जातात आणि याच्या अगदी विरुद्ध इंग्रज मात्र आपला अगदी गचाळ गबाळा पोशाख चढवून स्वतःच्या परसबागेत काहीतरी खणत नाही तर उकरत बसतो. याही पुढे जाऊन पु ल देशपांडे म्हणतात की इंग्रज हा हाडाचा शेतकरीच आहे. हार्वे स्ट्रीटमधला मोठ्यातला मोठा सर्जन असो की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतला तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक असो, आपले दोन्ही हात चिखलात बुचकाळून काढल्याखेरीज इंग्रजाला चैन पडत नाही. तेथील पुलंना भेटलेले मोठे मोठे नट आणि गायक देखील त्यांच्यासोबतची कलेवरील चर्चा आटोपल्याबरोबर त्यांना स्वतःच्या परसबागेतील करामत दाखवायला घेऊन गेले. त्यांच्या स्वतःच्या बागेतील छोटासा कोबी किंवा छोटासा टोमॅटो नुसता डोळ्याने बघूनच इंग्रजाला ढेकर येते. लंडनमध्ये काम करणारे बहुतेक इंग्रज सुट्टी पडली रे पडली की खेड्यांच्या दिशेने धाव घेतात आणि आपल्या मायभूमीच्या मातीत हात खुपसतात. आणि म्हणूनच की काय, इंग्रजाचे आपल्या मायभूमीवर अतोनात प्रेम आहे. आपण भारतीय मात्र माझी माती, माझे आकाश असे अभिमानाने म्हणतो, पण आपला पांढरपेशा कधी भरल्या डोळ्यांनी आभाळ बघत नाही की कधी मोकळ्या मनाने आपले दोन्ही हात मातीने भरवत नाही. खरंच किती विचार करायला लावणारं हे पुलंचं लिखाण आहे. आणि खरं म्हणजे 1960मध्ये पहिली आवृत्ती निघालेली आहे अपूर्वाईची आणि त्याच्यामध्ये पुलंनी हे लिहिलेलं आहे. पण आजच्याही काळात मला हे पुलंचं लिखाण तितकंच रेलिव्हंट वाटतं. विचार करून बघा की खरोखर आपल्यापैकी किती जण आपण कधीतरी मोकळ्या मनाने आपल्याला आभाळाखाली यायची इच्छा होते का? मोकळ्या मनाने आपले दोन्ही हात मातीने भरवायची आपल्याला इच्छा होते का? तर कुठेतरी आपला हळूहळू हा जो निसर्गाशी कनेक्ट पूर्णपणे तुटत चाललेला आहे, त्यावर समाजाने विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा आपल्या मुलांना सुट्टी असते, मुख्यत्वे करून ज्यांची मुलं लहान आहेत त्यांना मी का म्हणते त्या पालकांना, कारण की असं म्हणतात की एकदा पक्की मडकी झाली की आपण जास्त काही बदल घडवून आणू शकत नाही. तर लहान मुलं म्हणजे की कच्च्या मातीला आपण आकार देऊ शकतो. तर ज्यांची मुलं लहान आहेत त्यांनी ह्या गोष्टीवर जरूर विचार करावा की मुलांना सुट्टी आली की आपण त्यांना कुठे घेऊन जातो. एक तर मॉल्समध्ये नेतो, वॉटर पार्क्समध्ये नेतो, मूव्हीजला नेतो, किंवा मग घरातल्या घरात बसतो आणि त्यांचा स्क्रीन टाईम आपण वाढवत राहतो. या उलट मला असं वाटतं की पालकांनी सुज्ञपणे जर स्वतःला एखाद्या शेतकऱ्याशी जोडून घेतलं आणि कन्सिस्टंटली 8 दिवसातून एकदा, 8 दिवसातून जमत नसेल तर 15 दिवसातून एकदा, 15 दिवसातूनही जमत नसेल तर किमान महिन्यातून एकदा जर तुम्ही मुलांना घेऊन शेतावर गेलात, मुलांना ही जी दाखवशील एकदा, ही जी बिनभिंतींची उघडी शाळा आहे ना, याचा अनुभव अवश्य तुमच्या मुलांना घेऊ देत. आणि मी तुम्हाला खात्री देते की निसर्ग तुम्हाला आणि तुमच्या मुलांना अनेक अंगांनी समृद्ध करेल. शब्दात आपण ते मांडू शकत नाही इतके बेनिफिट्स आहेत निसर्गाच्या सानिध्यात मुलांना घेऊन येण्याचे
आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तुमच्या मुलांची जर तुम्हाला शेतीमाती निसर्गाशी नाळ जोडायची असेल तर आमच्याशी संपर्क करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. अधिक माहितीसाठी मला तुम्ही फोन करू शकता. आणि तुमच्या माहितीत तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ज्यांची पण लहान मुलं आहेत त्यांच्यापर्यंत माझा हा मेसेज नक्की पोहोचवा. ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि परत एकदा तुमच्या मुलांना ह्या निसर्गाशी, या भिनभिंतींच्या उघड्या शाळेशी कनेक्ट करण्याचं मी तुम्हाला आवाहन करते. धन्यवाद.